तुम्ही ही जे पीक लावलं येथे हे शेडनेट कधी केलंय तुम्ही? शेडनेट आता 3 वर्ष झाली. 3 वर्ष झाले. मग 3 वर्षापासून तुम्ही पिकं घेताय. हो. मग एसटी वैदिक कधीपासून वापरताय? ज्यावेळेस केमिकल करायची हां. तर तिसऱ्या दिवशी हातात बॅग राहायची. बॅग हातात कॅरी बॅग. अच्छा बर बर. 1261 42 47 वॉटर सोल्युबल. वॉटर सोल्युबल खत. आणि हे केल्यानंतर हां. कमीत कमी आतापर्यंत मी या स्टेजला वॉटर सोल्युबलच्या 10 ते 12 ड्रिचिंग झाल्या असत्या या स्टेजला. आता काहीच नाही. आता काहीच नाही. बेसल डोस काय भरला होता? बेसल डोस SSM आणि कृषी अमृत. बर. बस एवढं. आर एन पी एस नव्हतं. RMPS त्यावेळी ते शिलाजीत मी टाकलं. ते हा एक इथं आल्यावर परत पाऊस आला. हा तो पण गप्प बसेल होता. आम्ही आलो आणि लगेच सुरू झाला. खरं आहे का कोणी? करेन आम्ही आलो आणि परत सुरू झाला. म्हणजे त्याला आपलं स्वागत करायचं होतं. स्वागत करा. हे तर थरथर कापत होते सगळी. हे किती 2 वेळा था भिजले. का हो गारटले काय? हात सोडा. म्हणजे प्रत्येक गोष्टीची किंमत मोजावी लागते. किंमत मोजल्याशिवाय तुम्हाला त्याचं यश नाही मिळत. पाण्यामुळे कुठंच काही दिसत नाही ना. नाही भाव आला होता सर. नाही तसा नाही. तो जो आला तो काय ना त्याचं कारण सांगतो मला. हा वैदिक मध्ये गणित एवढंच आहे. तुम्ही पोषण देताना त्या पिकाचं सेटिंग बघा. जर सेटिंग जर भरपूर होतंय तर हा. पोषण सुद्धा त्याच प्रमाणात आलं पाहिजे. बरोबर आहे. मग याचं फ्रिक्वेन्सी जी आहे तोड्याची ती काय आहे? जवळ आहे. जवळ आहे. तर मग आपल्या पोषणाची फ्रिक्वेन्सी पण काय पाहिजे? जवळ पाहिजे. जवळ पाहिजे. हे सूत्र ज्याला कळलं ना तो 20 गुंठ्यामध्ये सुद्धा लाखो रुपये कमवू शकतो. आता पूर्ण पाऊस चालू आहे बरोबर ना? बघा पूर्ण काय तुम्ही केमिकलची केली तशी तेव्हा कशी होती? केमिकलची काकडी आम्ही खात सुद्धा नव्हतो. आणि ही आता सगळे खातात. मुलं बी सांगता पाठवा. हा केमिकलच्या काकडी काहीतरी यायचं कालवायचं सोडायचं ते काम चालू राहायचं. इथं कामच नाही काही. इथं कामच नाही. त्याच्यामुळे चुकल्यासारखं वाटायचं. गणगण व्हायची गणगण. हा आता आता तर रिलॅक्स वाटतं. इकडं हा तिकडं तिकडे जातात म्हणजे जवळजवळ आमचे घरचे दुकान आहे. बर. ही काकडी लावल्यापासून त्यांचं तोंड नाही बघितलं. या काकडीसाठी हा म्हणजे ती बंद संपलीची ती. तिथं संपली. ती संपली आता. समजा ती काकडी जर आता असती हा आणि ही पण असती तुम्हाला कुठं जाऊशी वाटलं असतं? तिथंच जास्त तिकडं जावं लागलं असतं. कारण ही काकडी बोलवते बोलवती. हा आमच्याकडे या. ती काकडीला तुम्ही म्हणता हा थांब थोडी इकून येतो. केमिकल पीक असतं कसं असतं? नाही असतं पण आता हे जे ना 2 महिने कम्प्लीट झाले असते तरी या स्टेज नसतं. स्लो पॅटर्न असतो. हा स्लो. बरोबर आहे. हो पुढे आता 5 झाले. किती माल काढला? 90 क्विंटल पर्यंत. 90 क्विंटल. हा 10 टनावर आले ना ते आता. म्हणजे 10 टनापर्यंत तुमचं किती 60 दिवसात लोकांचं चालू नाही. 60 दिवसामध्ये 45 दिवस चालू होतं. एवढ्या स्पीडने एवढं स्पीड नाही होत. निघते पण 1-2 जाळी 4 जाळी सुरू आहे का? सुरू कशाला म्हणायचं? फुल स्पीड मध्ये चालू झाली पाहिजे. मग फुल स्पीड मध्ये ती 50-60 दिवस किती घ्यायला चालू व्हायला? आता तुमची काकडीचे 60 दिवसात 10 टनची पुढे जाईल. केमिकल 6 दिवस बाकी. केमिकल मध्ये 6 दिवस 20 गुंठ्यात गेली असती 10 टनाला. नाही हे 2 तारखेला गुढीपाडवा होता. ही 2 तारखेच आहे. 2 तारखेला 2 एप्रिल शिलाजी ट्रीटमेंट केली त्या दिवशी गुढीपाडव्याच्या दिवशी. हे हा हे 2 एप्रिल. 2 मार्च म्हणायचं तुम्हाला? 2 एप्रिल ना. एप्रिल हा 2 एप्रिल. तुम्हाला मार्च म्हणायचं असं मला वाटलं. एप्रिल आहे. 2 एप्रिल. हा एप्रिल 2025. बरं का ही एक मिनिट ऐकून घ्या ना. हे झालं 2 एप्रिल ना. आता ऐकायला चालू मी. हे म्हणजे तुमची जादू कशी काम करते सर. हे झालं ना. आता हे किती तारीख आहे वरती? 5 एप्रिल. 5 एप्रिल. अरे बापरे
काय जादू काय तुमच्याकडे? रामचरण जाधव. तुम्ही एका व्हिडिओमध्ये ऐकलं मी शिलाजीत जादू आहे, हे तुमचे शब्द आहे. त्यावेळेला असं वाटलं होतं हा पुढच्या आठवड्याला जेव्हा आपण बांधू हा तर मला 2 दिवसात बांधणं चालू करावं लागलं. हा बरं ठीक आहे, ह्या रेट मध्ये धरलं 20 रुपये धरला, 9 टन माल झाला आपला. 9 टन झाला. पैसे किती झाले मग? 140 पर्यंत झाली, 1.5 लाखापर्यंत झाले. 1.5 लाखापर्यंत आले. म्हणजे खर्च केला 10-12 हजार आणि पैसे झाले 1.5 लाख रुपये. म्हणजे 1 रुपयाला झाले 12 रुपये. पाऊस पडलाय, खाली गारवा आहे, एवढी थंडी आहे, अशा कंडिशन मध्ये कोणी काकडी खाईल का? नाही खात. कोरड्यात नाही खात लोक. आणि आता ह्याच्यामध्ये खायची इच्छा होते. वेगळं म्हणजे क्वालिटी आहे, फळ आहे, पुन्हा कांडी परत फळ आहे, पुन्हा माल जास्त आहे, पुन्हा त्याला हाईट आणि ते सगळं असं खात्या पित्या घरचं दिसू राहिला. ते माझं राहिलं चोरलं काय? आम्ही त्या कोपऱ्यानं आलतो पहिल्या ना, असं वाटलं अजून चालू नाही होईल करू. मग एक पाहिली म्हणलं खाऊन पहा, एक पाहिली. पण मग आता जेव्हा तुमच्या माग माग आलो ना, कॅमेरा ठेवून त्याला 2 व्हिडिओ काढले. म्हणलं हे ना सगळा प्लॉट जसा तसा दिसू राहिला, व्हिडिओ काढून काढून घंटा बी लागेल. कारण ते जस कॅमेरा घेऊन जातो संपत नव्हत्या काकड्या. हा 3 घंट्यापासून भिजत आलो आम्ही. आलो काय पावडर साठी, मिल्क चार्जर साठी. काय बात करता? पण मगाशी आपण आलो तेव्हा जरा असा खाली पडला होता, पण आज तुमचा प्लॉट एकदम बघा पाऊस झाल्यानंतर एकदम टाईट झालाय. केमिकलचा प्लॉट पाऊस झाल्यावर लूज पडतो. 3 पट खर्च करून सुद्धा असा प्लॉट नसता केमिकलचा. 3 पट खर्च करून सुद्धा नसता. हे बघा शक्यच नाही म्हणून एवढ्या 12-15 हजार रुपये खर्चात येऊ प्लॉट येणं शक्यच नाही. एखादाच म्हणून मी लिहून देतो म्हणून येत नाही म्हणून डायरेक्ट इथपर्यंत डिलिंग करेल. जो माल आपण नाही खाऊ शकत तो आपण दुसऱ्याला विकू नये, तो दुसऱ्याला विकणे पाप आहे. हा तेवढं पैसा जमा होईल तुमच्याकडं, पण तो पापाचा होईल. आता केमिकल मध्ये खर्च किती गेला असता? केमिकलचा 40च्या पुढे खर्च केला असता. बरोबर आहे, बिलकुल. 10-12 हजार खर्च झाला. केमिकल जर म्हणलं तर एवढं जवळपास समजा 30-40 हजार रुपये खर्च होऊन जातो. हेच म्हणले ते बस सेम वाक्य आहे तुमचं. एवढी जर काकडी काढायची आली बरोबर आहे ना, तर समजा 40-50 लोक सहज चालले होते. म्हणजे 40-50 हजार खर्च केल्यानंतरही असं चित्र येत नाही, दिसतच नाही. तुम्हाला हे सगळे व्हिडिओ बोलण्यासाठी हे सगळं करण्यासाठी किती पैसे भेटले? कंपनीकडून किती पैसे भेटले? कंपनीमधून पैसे भेटले. जे मला 1.5 लाख रुपये मिळाले दिले. आणि आज तुम्ही एक वेळेस बोलाल काहीतरी, हे कसं काय खोटं बोल? हे नाटक तू मध्ये करता? हे नाही केलं जाणार ना. माझ्याकडे एक जैविकवाला आला, बर नातेवाईक आहे, येणारच तुमच्याकडे. ऐकून घ्या ना. तो आला, त्याने पडलेले माझ्याकडे ते. तो म्हणजे एवढं वापरास म्हणजे किट दिलं, ठेवून दे. बरोबर, जैविकवाला. तुम्ही म्हणायचं ना जैविक काय हरकत सोडायला? नाही ते ठेवून दिलं. नंतर आज 2 जण आले सावंगीचे. तुम्हाला सांगितलं ना. मग त्यांना काय सांगितलं त्यांनी? कशाची आलती? नाही, शेतकरी. बर ते आले आणि त्यांना सांगितलं की बा आम्ही त्यांना दिलं, त्यांचा प्लॉट पाहूया. मग ते झालं, मी त्यांना सांगितलं मला आपण शेतकरी आहे. बापरे, काय मोठं स्कॅन्डल आहे हे. खोटं सांगणार नाही, हे सगळं एससीटी वैदिक. एवढं खरं बोलायला लई हिंमत लागती, खूप धाडस लागतं. आमचे पैसे वसूल झाले, थंडी वाजेल सगळं वसूल झालं आमचं. थंडी गिंडी सगळं वसूल झाले. कशावर? हे पाहिलं आम्ही आतापर्यंत तुमचा जो टाइम हे केला आम्ही, त्याच्यात आमचे सगळं टायमिंग आणि भिजलेलं होतं तेवढं सगळं वसूल झालं आमचं. सगळं लगेच व्याजा सगळं वसूल झालं. तुम्हाला गोण्या काय मिळाल्या मिल्क चार्जरच्या? नाही मिळाल्या तरी बी समाधान आहे आम्हाला.
वा वा हे बघितलं का म्हणजे हा? 5 तोडे झाले सर. अच्छा 5 तोडे झाले पण हो. अच्छा आणि 12 तारखेला लागवडला 2 महिने होते. अच्छा 60 दिवस होते हो. अजून होणं झालेलं नाही नाही या 12 तारखेला होते. ओके या 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 ते साईज काय आहे का आणि काय सॉफ्ट आहे ना तोडायला म्हणून सॉफ्ट आहे. चवीला पण वेगळी. शिवाजी महाराजांनी पण असं ऊन पाऊस पारा काहीच पाहिलं नाही ना नाही नाही ऊन नाही पाहिलं वारा नाही पाहिला पाऊस नाही पाहिला हे बघा खालून काही लक्ष नाही बघा खालून माल आहे खालून बघा 2 आहे का नाही हे बघा, पूर्ण मध्ये पण हे का पहिला थोडासा पूर्ण बोलायला होता. पूर्ण पूर्ण खोडाला होता खाली बर हे बघा किती सुंदर आहे ना शेतकरी नेहमी पावसामध्ये काम करतो ऊन वाऱ्यामध्ये गारवा किती गारवा गारी पडलं ना गार गार पाऊस आहे बघा शेतकरी मित्र नमस्कार आज आपण गाव पिशोर कन्नड तालुका छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आज आपण इथे आलो आणि पावसाने वळवी पाऊस जे आहे वळवाच्या पावसाने आपलं स्वागत केलं तर मला वाटतं हा 60-70 किलोमीटरच्या पट्ट्यामध्ये आम्हाला पाऊस रस्त्याने भेटला जे आज आपण व्हिजिटला आलोय खरं तर मला म्हणजे तुमचा गारठा बघून मला थोडीशी काळजी वाटते नाही तर मला तर उलट फार दिवसांनी असं शेतकरीचे परत शेतकरी आतमधला शेतकरी जागृत झाला नमस्कार नमस्कार. तुमचं नाव पत्ता सांगा कैलास अण्णा जाधव, मुक्काम पोस्ट पिशोर, तालुका कन्नड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. ओके तर तुम्ही ही जे पीक लावलं इथे हे शेडनेट कधी केलंय तुम्ही शेडनेट आता 3 वर्ष झाली. 3 वर्ष झाले मग 3 वर्षापासून तुम्ही पिकं घेताय हो मग एस टी कधीपासून वापरताय पहिलीच वेळ. हे पहिलंच वेळ आहे बर म्हणजे मग वापरावं का वाटलं पिकं तर तुम्ही पहिले घेत होते वापरावं सर तुमचे व्हिडिओ बघितले पाहिजे. अच्छा किती बरं. कधीपासून बघताय मी व्हिडिओ 6 महिन्यापासून. अच्छा 6 महिन्यापासून येड लागले हा बर आणि त्याच्यानंतर काय झालं सर हां आमचं एक भातचा एक निधोला म्हणून गाव बर बर त्याने काय केलं एक 10-12 आंबे झाड लावले. बर त्या आंब्या झाडाला यूज केला त्याने त्याने. भाच्याने हा मी सांगितलं बर ती यूज केला ते झाड इतके बारले मस्त. हां हां मग ते पाहून म्हणलं आपल्याला माझ्या तर वापरायचं. डोक्यातच होतं करायचं म्हणून. बर बर थोडं मी केलं. बर मग तुम्ही वापरल्यानंतर मग पहिल्यांदा ह्या पिकाला किती 20 गुंठे क्षेत्र आहे हो कुठली व्हरायटी ही सुजाता वेलकम सीड. तुम्ही याच्यापूर्वी तर काय काय पिकं केलेली त्याच्यापूर्वी टोमॅटो घेतला, मिरची घेतली हां आणि काकडी. काकडी आता हे काकडीचा तुम्हाला अनुभव शेडनेटमधला नाही नाही. पण तुम्हाला बाकीच्या तुम्ही पाहिले असतील बाकीच्या पिकं पाहिले असतील ना शेडनेटमध्ये काकडीचे हा नाही माझ्याकडे एक शेडनेट अजून त्याच्यामध्ये केमिकलचं केलेलं मी अगोदर आता संपली ती. काकडी काकडी हो ओके बरं म्हणजे तुम्हाला अनुभव आहे आहे सर. किती शेडनेट तुमच्याकडे माझ्याकडे 15 गुंठ्याचे 2 अजून हां. हे आहे. बरं म्हणजे हे 20 गुंठे 15चे 2 हा म्हणजे अनुभवी आहे तुम्ही चांगला हा बरं मग किती वर्षापासून अनुभव आहे तुम्हाला शेडनेटचा 3 वर्षापासून. 3 वर्षापासून केमिकलवर तुम्ही करताय समजा काकडी केली तिकडे 15 गुंठे आणि आता याच्यावर तुम्ही एसरी वैदिकवर केली काय बदल वाटला तुम्हाला बदल म्हणजे ज्यावेळेस केमिकल करायची हां तर तिसऱ्या दिवशी हातात बॅग राहायची. बॅग हातात कॅरी बॅग अच्छा अच्छा बरं बरं 1261 42 47 वॉटर सोल्युबल वॉटर सोल्युबल खत. आणि हे केल्यानंतर हां कमीत कमी आतापर्यंत मी या स्टेजला वॉटर सोल्युबलच्या डायरेक्ट 10 ते 12 ड्रिचिंग झाल्या असत्या या स्टेजला. आता काहीच नाही आता काहीच नाही. 2दा आपण ड्रिचिंग केली काय? आहे शिलाजीत आणि एलएसक्यू. हे मला घाबरलो ना मी कसं काय? मला वाटलं ते वॉटर सोल्युबलची केली का नाही नाही मला लगेच येऊन टाकायला परत म्हणजे 10-12 वॉटर सोल्युबलची ड्रिंचिंग 6 दिवसात झाल्या असत्या कमीत कमी 10 वेळेस आतापर्यंत पंप चार्जिंग केला असता. एकदा पण नाही केला कारण बर तुम्ही जी ड्रिचिंग केली सांगितली ती हातालाच करायला लावली. बर जे शिलाजीची ट्रीटमेंट सांगितली हां. ती 2दा दिली फक्त नाही शिलाजीत एकदा हां आणि गेलेच एकदा. अच्छा म्हणजे RNPH एकदा दिली आणि LSQ एकदा दिली हां, हां. शिलाजीतच शिलाजी हो हा हा बर म्हणजे बेसल डोस काय भरला होता बेसल डोस SSM आणि कृषी अमृत बर बस एवढं. RNPH नव्हतं RNPH त्यावेळेस ते शिलाजीत मी टाकलं ते हा एक लागल्यानंतर एक जागा घेतल्या एवढ्याला हे सीझन एक बॅग घेतली. काय बात करता हो
एक एक 4 बॅगा नाही दोन दोन घेतल्या दोन आणि एक. ते- हा दोन दोन एक 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 म्हणजे तुम्ही खरोखर जे भाजीपाल्याला वापरता बाय किंवा आपण कोरडवाहूला जे वापरतो धान्याला हा सोयाबीनला वगैरे हा. ते इथं वापरले फक्त दोन बॅग शक्ती 2 बॅग सम्राट आणि ते मिरकी आणि ह्युमस गोल्ड युनस गोल्ड नव्हतं त्यावेळेस अजून नाही नाही आता आलं ह्युमस गोल्ड नाही दिलं का त्यांना तरी पण ह्युमस गोल्ड दिला असताना हम्म. हा फरक आपल्याला समजून घ्यायचा आहे तुमच्या ह्या ज्या कळ्या जळल्यात ना ही एकही कळी नसती जळाली युनस गोल्ड जर हा ह्युमस गोल्ड असतं तर आणि तेही तुम्ही टाकलं किती समजा पॉली हाऊस किंवा शेडनेट याचं जे तुम्ही जे पीक असतं किंवा व्हरायटी असती ही खूप खादाड असते खादाड असते हो जे बेसचा डोस दिलाय तोही म्हणजे जसा RMPH देतो तो दिलेला नाहीये नाही त्याच्यानंतर तुम्ही SSMA वापरलं तेही पॉली हाऊसच्या हिशोबाने वापरलेलं नाहीये ते जनरल वापरलेलं आहे हा. म्हणजे याला पाहिजे होतं 4-4-2-2 नाही, कल्पना करा तेवढं जर ते असतं तर बरोबर. काय परिस्थिती झाली नाही असती? नाही हो, ते आहे तुमची धावपळ झाली असती तोडता मग त्याच्यानंतर स्प्रे वगैरे स्प्रे पहिला आपण इस्टर्न चार्जर आणि ते क्रॉप चार्जर मिल्क चार्जर दूध आणि हा इन्स्टंट चार्जर एनर्जी बुस्टर ते हा एनर्जी बुस्टर ओके बर नंतर पुढचा पुढचं हे आपलं टेसिस फायटर अच्छा म्हणजे तुमचं ते नेहमीचं नेहमीच हा पानामुळे कुठंच काही दिसत नाही ना नाही भाव आला होता सर नाही तसा नाही तो जो आला तो काय ना त्याचं कारण सांगतो मला हा. पहिली गोष्ट तुमचं पाण्यावर खूप प्रेम पाण्यावर पाण्यावर प्रेम नाही तरी पाणी मी खूप कमी देतो सर कमी म्हणजे किती कमी म्हणजे खरं आतापर्यंत सांग. ऐकून घ्या मी सांगतो तुम्हाला कारण काकडी पाहिल्यापासून घेतो काकडीचे 2 तोडे होईपर्यंत हा. आतले ढेकळ राहतं आतमध्ये तशी ठीक आहे ना पण किती पाणी होते सांग तिसऱ्या दिवशी 1 तास एक तास ना हा. तुमची माती कशी आहे काळी बरोबर आहे आठवड्यातून एकच दिवस पाणी पाहिजे किती हा आठवड्यातून एक दिवस एक दिवस मग मला सांगा त्या ठिकाणी तुम्ही 2 वेळेस पाणी द्यायचे बरोबर आहे की हा, हा. नाही म्हणजे याला तुम्ही अजून जर पोषण दिलं असतं ही कुठच्या कुठं निघून गेली असती एवढी ताकद आहे तिच्यामध्ये म्हणजे कसं आहे या व्हरायटीज अशा आहेत खादाड खादाड आहे. मात्र राक्षसी आहे तुम्ही जेवढा खाऊ घालाल तेवढा पळता आणि तुम्हाला जे मालाचा किंवा थ्रिप्सचा त्रास होतो तो एकच कारण फक्त पोषण कमी हा. आणि पाणी जास्त नसेल तर पोषण कमी म्हणजे एवढंच कारण आहे वैदिकमध्ये गणित एवढंच आहे तुम्ही पोषण देताना त्या पिकाचं सेटिंग बघा जर सेटिंग जर भरपूर होतंय तर हा. पोषण सुद्धा त्याच प्रमाणात आलं पाहिजे बरोबर आहे तुम्ही जर पोषण कमी दिलं तर सेटिंग काय करणार ताकद ओढून घेणार तुमचे पानं कमजोर होणार शेंडा कमजोर पडणार म्हणजे तुम्हाला जर प्रत्येक कांडोकांडी जर फळ पाहिजे असेल तर त्याचं पुरं करा याचं कसं आहे दर दिवशी तोडाय हो खरे खोटे मग याचं फ्रिक्वेन्सी जी आहे तोड्याची ती काय आहे जवळ आहे जवळ आहे तर मग आपल्या पोषणाची फ्रिक्वेन्सी पण काय पाहिजे जवळ पाहिजे जवळ पाहिजे हे सूत्र ज्याला कळलं ना तो 20 गुंठ्यामध्ये सुद्धा आहे ना लाखो रुपये कमवू शकतो नाही, शेवटी मला एक सांगा तुम्हाला जर टाकल्यावर मिळणार आहे माहिती हम्म. मग टाकायला काय द्यावे आम्हाला सांगायला म्हणजे कसं आहे सर आता पहिली वेळ नाही हिंमत किती करतो आम्ही? समोरच्याने दिली पाहिजे ना हा, नाही. तुम्ही म्हणता तेच माझ्यासारखी तुम्हाला हिंमत दिली दिली पाहिजे का तुम्ही म्हणजे असं एवढं होतंय. टाका. हे केमिकल सारखं नाहीये आतापर्यंत जो खर्च केला ना तो केमिकलच्या 20% खर्च आहे म्हणजे तुम्ही केमिकल एवढा जर खर्च केला तर हा मांडव खाली येईल. आम्ही करतोच ना खर्च खाली येईल खाली असं लटलट होईल वजनाने त्या केमिकल पर्यंत खर्च झाला या आम्हाला. तारा तुमच्या जर तुटल्या नाही ना हम्म. तर मग मला सांगायचं एक तुटली हा? आता तुटली एक तुटली नाही मग बरं हाय ते चाललंय बरोबर चालतंय नाही त्याला आम्ही कव्हर करू तुम्हाला जर खरोखर एस सिरीजचा कस काढायचा आहे ना ही वायर डायरेक्ट हा. तुम्ही जी तानाला वापरता की तानाला ताण हो देतो ना आपण. 10चे ती वापरायची हम्म. 10ची फुल ताकद जर वापरली ना हम्म. त्याचं सुद्धा समस्या तयार होईल कारण वजन एवढं वाढतं याचं तुम्ही पाहिजे काही वेळ कुठं आले खाल्लेलं ना. बरं याचं वजन किती हो वजन 300 ग्रॅमच्या पुढे बरोबर आहे ना आता पूर्ण पाऊस चालू आहे बरोबर आहे ना हम्म. बघा पूर्ण काय कर आणि तुम्ही केमिकलची केली तशी तेव्हा कशी होती नाही काकडी नरम याची अशी जी वाचते कटकन हा. करकन ती वाचत नाही बरोबर आहे ना हा तुटताना ती पचकती अशी तसं हा हा, मग पिचकती ती माझी अशी आणि दुसरी गोष्ट आता तुम्ही तर खूप वेळा खाल्ली असेल केमिकल खाल्ली सगळ्यांनी खाल्ली खाल्ली ना
वा, एवढी गोड. केमिकलची काकडी आम्ही खात सुद्धा नव्हतो, आणि ही आता सगळे खातात. मग ती आता मुलं बी सांगता पाठवा. हा काय करता मुलं? मुलं डॉक्टर आहे. कुठं असता? एक औरंगाबादला असतं, एक जोडी तिथं हॉस्पिटल आहे, हा, एक जोडी इथं असते, किशोरला. इथं बी हॉस्पिटल आहे. सगळे डॉक्टर आहे? 2 डॉक्टर एक इंजिनियर आहे. अच्छा, एक मुलं इंजिनियर. हा. तो कुठं असतो? तो ती शेडनेटचं वर काम करतो. अच्छा, तो बी बिझनेस मध्ये. म्हणजे सगळी शेती तुम्ही एकटे पाहता? हा, वन मॅन शो. म्हणून आता वय किती चालू आहे? आता 63 नाही. काय बात करता, तरी एवढी हिंमत. हा. बरं, काय वाटलं केमिकलची काकडी आणि या काकडीमध्ये? नाही, खूप मोठा फरक आहे. आणि कसं आहे, आता मी तर एकटा असतो, म्हणजे मी आता ही काकडी करताना मला असं कसं चुकल्यासारखं वाटायचं. म्हणजे आलो का थोडंसं मोटर चालू करायची, निघून जायचं. केमिकलच्या काकडीत काय काहीतरी यायचं, कालवायचं, सोडायचं, ते काम चालू राहायचं. इथं कामच नाही काही. इथं कामच नाही, त्याच्यामुळे चुकल्यासारखं वाटायचं. गणगण व्हायची, गणगण. हा. आता हो ना, मग इथं गणगण. आता गणगण अजूनही वाटते का? नाही, आता नाही ना, आता काय वाटतंय? आता ते रिलॅक्स वाटतं. इकडं हा, आणि तिकडं? तिकडे जातात म्हणजे हे पेस्टिसाईडचे म्हणजे जवळजवळ आमचे घरचे दुकान आहे. बरं, ही काकडी लावल्यापासून त्यांचं तोंड नाही बघितलं. या काकडीसाठी हा, म्हणजे ती बंद संपलीची ती. तिथं संपली आता. समजा ती काकडी जर आता असती हा, आणि ही पण असती, हम्म, तुम्हाला कुठं जाऊशी वाटलं असतं? इथंच जास्त. तिकडं जावं लागलं असतं. कारण मजबुरीने जावं लागलं. ही काकडी बोलवते. बोलवती हा, आमच्याकडे या. ती काकडीला तुम्ही म्हणता हा, थांब थोडी इकडून येतो. इकडून फिरून येतो. बरं, मला सांगा, इमानदारीने सांगा की तुम्ही एवढे अनुभवी आहात, 60 वर्ष तुमचा अनुभव आहे, तर तिकडचा आणि इकडचा तुम्ही ज्यावेळेस ती काकडी केली होती किती खर्च आला होता? मी सांगितलं जर अगोदर तिच्या 20% खर्च आहे बियाणं सोडून. मग सगळे लोक का करत नाही तुमच्याकडे? तुमच्याकडे एवढे शेडनीट मी पाहिले, खूप आहे इथं. मी सिमला मिरची करत नाही. बर, कारण ते जे बाजूचं पाहतो त्यांच्या फवारण्या हे ते, कधी कधी मी 4-4 दिवस फरार राहतो कुठेतरी एकटा असल्यामुळे, कुठे काही असलं कार्यक्रम. शिमला करत नाही. पण तुम्ही या सिटी वैदिकमुळे मी पुढच्या वेळी शिमला करणार. त्या बात करता म्हणजे तुम्हाला ते टेन्शन होतं का बाबा 4 दिवसामध्ये सपाटा होऊन जाईल, सपाटा होऊन जाईल. पण आता मी बिंदास जाऊ शकतो बा, हा हा, असं तुम्ही डोक्यात आला का? डोक्यात बिलकुल. त्या बात, किती विश्वास. कारण मी आता बसताना बी सांगतो, जे आज आमच्या ग्रुपमध्ये बसतो ना, म्हणजे पुढे आपण शिमला लावणार. म्हणजे जमीन पा, जमीन कशी आहे? काळी. हे बघ ना, पाणी नसलं डायरेक्ट पाय जाईन भेगून. बांधण्यास होतं पाय जाईन, पाय भेग. डायरेक्ट भेगात पाहिजे एवढी. नाही, एवढं सोपं नाही आहे. आणि वापसा लगेच होतो या जमिनीला, जरी काय ब्लॅक सॉइल ना. हे बघा ना तुम्ही, हा, पण झाला तर पीच तयार झालं, सकाळी क्रिकेटचं बॅटिंग करता येईल. म्हणजे जमीन तुमची लगेच चॉकअप होती हो, तुमच्या जमिनी. मग अशी आम्ही तिकडं रस्ता चुकलो, सरळ गेलो हा, त्या आडीनेलीच्या गल्लीतून ते पुलाचं काम चालू हा, हा, हा. खडकीनाला तिकडे गेलो तर डायरेक्ट टायरला आम्हाला रिमोल्डिंग झालं. डायरेक्ट नवीन टायर लागला, नवीन असं बाहेरून एक असं. हा, हा, हा. म्हणजे जशी तुमची जमीन लगेच धरती सोडत नाही, चिकट जमीन आहे, चिकट बरोबर आहे ना. आणि अशा जमिनीमध्ये असं पीक येणं म्हणजे कमाल. चमत्कार आहे ना. चमत्कार करायचं. काय वाटतं तुम्हाला? केमिकल पीक असतं कसं असतं? नाही असतं, पण आता हे जे ना 2 महिने कम्प्लीट झाले असते तरी या स्टेज नसतं. स्लो पॅटर्न असतं. हा, स्लो. बरोबर आहे. हो. म्हणजे दुसरी गोष्ट, आता तोडे किती झाले आतापर्यंत? थोडे आता 5 झाले. किती माल काढला? 90 क्विंटल पर्यंत. 90 क्विंटल? हा, तुम्ही तर टनावर आली फार. मग आता तर मागचे 2 तोडे माझे 34 क्विंटल झाले. हा, 34 किती? 9 टन झाला. नाही, तेच 10 टनावर आले ना ते आता. म्हणजे 10 टनापर्यंत तुमचं किती 60 दिवसात? लोकांचं चालू नाही होत 60 दिवसामध्ये. उन्हाळ्यात 45 दिवस चालू होतं. आणि एवढ्या स्पीडने नाही होत एवढं ना. स्पीड नाही होत. निघते पण 1-2 जाळी 4 जाळी ठीक आहे. हा. सुरू आहे का? नाही. सुरू कशाला म्हणायचं? फुल स्पीड मध्ये चालू झाली हो. पाहिजे. मग फुल स्पीड मध्ये ती 50-60 दिवस किती घ्यायला चालू व्हायला. आता तुमची काकडीचे 60 दिवसात 10 टनची पुढे जाईल. केमिकल अजून 6 दिवस बाकी. केमिकल मध्ये 60 दिवसात 20 गुंठे गेली असते 10 टनाला. नाही, कारण 3-4 टन. एक 5-6 दिवस 8 दिवस आरली चालू झाली. बरोबर आहे. हो, लवकर चालू झाली. हा.
लवकर का चालू झाले असं तुमचा काय अंदाज? सगळे पोरं कमू राहिले यांची नाही कळत तुम्हाला? बरं का सर हे पाहणं तुम्ही पानं यांचे, हे पोराचे नाही यांचे, घरचे पोरं तर कमवताच आहे, पण हे पानं बघा, पानांची जर साईज बघा, त्याची काळोखी बघा, तर हे अन्न वेगाने बनवतं ना, बरोबर की नाही? हे 2 तारखेला गुढीपाडवा होता. हे 2 तारखेचं आहे. 2 तारखेला 2 एप्रिल शिलाजी ट्रीटमेंट केली त्या दिवशी, गुढीपाडव्याच्या दिवशी. हे 2 एप्रिल. 2 मार्च म्हणायचं तुम्हाला? 2 एप्रिल ना? एप्रिल हा 2 एप्रिल. तुम्हाला मार्च म्हणायचं असं मला वाटलं. नाही, एप्रिल आहे? 2 एप्रिल. हा एप्रिल 2025. हा बरं का, एक मिनिट ऐकून घ्या ना. हे झालं 2 एप्रिल ना. आता ऐकायला चालू आहे मी. हे म्हणजे तुमची जादू कशी काम करते सर. हे झालं ना, आता हे किती तारीख आहे? वरती 5 एप्रिल. 5 एप्रिल. अरे बापरे, काय जादू काय तुमच्याकडे? राम सरांची जादू. तुम्ही एका व्हिडिओमध्ये ऐकलं मी, शिलाजी जादू आहे, हे तुमचे शब्द आहे. त्यावेळेला असं वाटलं होतं पुढच्या आठवड्याला जेव्हा आपण बांधू, तर मला 2 दिवसात बांधणं चालू करावं लागलं. लगेच धावपळ. खरोखर तुमच्या अपेक्षेच्या स्पीड पेक्षाही जास्त स्पीड झाली, झाडाचं स्पीड जास्त झालं, आणि त्याच्यामुळे शिलाजीची ट्रीटमेंट तुम्हाला त्याच्यामुळे फार नाही पॉवरफुल वाटली. यांनी बघितलं. एक दिवस आले, तिकडून प्लॉट बांधलेला होता, चांगला वाटतो म्हणे. मला जरा पुढे चाला, तर अर्धा प्लॉट आहे ना असा डांगराने पसरलेला होता. म्हणजे बांधायला नाही, इतकं स्पीडने चाललं ते तुम्हाला आवडत नव्हतं ते? हे आवडत नव्हतं. अच्छा, म्हणजे एकंदरीत तुम्ही जे काही अनुभव घेतले ती जादूच वाटली तुम्हाला? हो. बरं, केमिकलवर शेती केल्यानंतर तुम्हाला ज्यावेळेस हे अनुभव भेटला, त्यावेळेस तुम्हाला असं नाही वाटलं का हे ऑर्गॅनिक आहे, हे वैदिक आहे, काय स्लो असेल, याला किती वेळ लागतो यायला? थोडासा अंदाज का व्हिडिओ पाहून जास्त कॉन्फिडन्स आला होता? व्हिडिओ पण कॉन्फिडन्स आला ना, पण तरी पण माणसं मनात एक धाकधूक राहते ना. नाही मग मी जे आमचे ग्रुपमध्ये होते ना, तर म्हटलं एकदम मी करतो, मग तुम्ही पहा. मग पहा. बरं, एकदम बरोबर. कारण एखाद्या वेळेस जर तुम्ही फेल झाले, तुम्ही काय म्हणशाल तुमच्यामुळे, त्यापेक्षा मी फेल जायचं तर मी जाईल. व्हेरी गुड, एक नंबर. पण आज तुमची काकडी खाल्ल्यावर खरोखर असं वाटतंय जीव पडल्यासारखी गोष्ट होती, जीव पडल्यासारखी तुमच्यामुळे. खूप छान वाटलं. इथून सुरू झाला परत. काकडीला काकडी लागलेली बघा, आणि चमक काय आता एवढा पाऊस झाल्यावर काकडी चमकते. पाऊस झाल्यावर कमत चमकते, अशी पोचाट येऊन जाते. ही पाऊस झालाय, हिला काही फरक नाही, अजून चमकते. म्हणजे याच्यावरचं लस्टर, हिचे पानांची कॅनॉपी, किंवा पुढे पहा तुम्ही, सगळा माल जबरदस्त आहे, सगळा आहे ना. मालाची एक सारखेपणा, क्वालिटी. याच्यामध्ये अजून एक गोष्ट मी ऑब्झर्वेशन केली का, वाकड्या काकड्यांची संख्या किती आहे? नगण्य आहे. काकडी म्हणले का वाकडी आहेच. हे बघा, केमिकलची तर लगे 50% ती एखादी अडकले बांधामध्ये झाली, याच्यात काय झालं? अशीच गुंतून जाते. तुम्ही केमिकल ज्यावेळेस काकडी केली होती त्यावेळेस तुम्हाला अनुभव आहेच ना का ती काकडी काय होती? जवळजवळ 10-20% तरी काय होती? वाकडी होती. वाकडी होती. पण तो अनुभव याच्यात नाही ना. नाही. काय इथं नाही, मुळ्या पांढऱ्या, तेच म्हणजे काय बघा, पांढऱ्या मुळे, हे बघा पांढऱ्या मुळे हे ना. तर याच्यामध्ये हे बघा, तुमचे हे जे निंबार लागते ना, हे बघा, हे बेसन जर टाकला असता ना, हे बिलकुल निंबार नाही लागणार. आणि अजून एक काम करा, आता पाऊस झाला ना एवढा, त्याला डायरेक्ट लगेच 5 लिटर सॉइल चार्जर एकदम सोडून द्या. चालेल. एनर्जी बुस्टर 1 लिटर, 5 लिटर सॉइल चार्जर, 5 लिटर कॅन, आणि 1 लिटर एनर्जी बुस्टर. थोडंसं पाणी द्यायचं, फक्त सोडून द्यायचं आता ह्या पावसासाठी झालं. म्हणजे कुठला रोग गळ वगैरे काहीच येणार नाही. त्याच्यानंतर तुम्हाला दुसरं काम काय करायचंय, याच्यामध्ये इन्स्टंट चार्जर स्प्रे कधी घातलाय तुम्ही? आता इन्स्टंट महिना झाला. एक घेऊन टाका लगेच. इन्स्टंट पडलेलं माझ्याकडे. त्यांनी काय होईल, कडकपणा येईल. म्हणजे पावसाने किती जरी काही वरून काही झालं तरी त्याला कुठलाही साईड इफेक्ट होणार नाही. त्याच्यानंतर अजून एक गोष्ट म्हणजे, तुम्हाला याला जर स्पीड वाढवायचं उत्पन्नाचं, तर तुम्ही RNPH LSQ, आणि त्याच्यामध्ये अजून एक गोष्ट SSM टाकून द्या ना. हे तुम्ही खालून काढून टाकून द्या, असं डायरेक्ट टाकून द्यायचं नुसतं SSM. चालेल. आता गारवा व्हायचं ना, ते मुळी पर त्याला खायला वर येईल. ह्युमस गोड घ्या 2 बॅग, कारण ते ह्युमस 2-4 आज टाकून द्या. टाकून देतो. विक्री करताना तुम्हाला काय अनुभव आला, म्हणजे मार्केटचा, व्यापाऱ्यांचा?
व्यापाऱ्यांचा आता मागणी करताय व्यापारी, पण थोडं त्यांनी पहिल्यांदा नेलं ते हो ना मागताय ते. हा किती रेट मिळतो तुम्हाला? आता आज 25 रुपये झाली. 25 रुपये. म्हणजे इथून माल किती होती? नाही 20च्या पुढे चालू आहे आता. 20च्या पुढे. मार्केट काय चालू आहे? मार्केटला तुम्हाला रेटमध्ये किती फरक पडतो? रुपये 2 रुपये आता म्हणजे ते योग्य मार्केटमध्ये तुम्ही पोहोचले नाही अजून. नाही योग्य ग्रुप त्याला अजून एक 2 प्लॉट पाहिजे होते. हा ते रेट काय, ते काय रेट मध्ये ऑर्गॅनिक वाले अजून मग 3-4 रुपयेच फरक आहे ना? हा. म्हणजे तिथपर्यंत तुम्हाला पोहोचायचे. हा. बरं ठीक आहे, ह्या रेट मध्ये धरलं 20 रुपये धरला, 9 टन माल झाला आपला. 9 टन झाला. पैसे किती झाले मग? 1.40 पर्यंत झाली. 1.5 लाखापर्यंत झाले. 1.5 लाखापर्यंत आली. म्हणजे खर्च केला 10-12 हजार आणि पैसे झाले 1.5 लाख रुपये. म्हणजे 1 रुपयाला झाले 12 रुपये. आणि बियाणं वेगळे. नाही ते बाकी सगळं ठीक आहे ना. बघा आम्ही कसा हिशोब करतो, केमिकल मध्ये बी तुम्ही खर्च करणारच होते. हा बरोबर आहे. आता केमिकल मध्ये खर्च किती गेला असता? केमिकलचा 40च्या पुढे खर्च केला असता. बरोबर आहे. बिलकुल. आणि 10-12 हजार खर्च झाला. हा राईट. आणि ते 15 गुंठाचं ते, हे 20 गुंठाचं आहे. नाही ते 30 गुंठे होतं अच्छा. ते जाऊ द्या, त्याचं नाही. पण कारण तुम्हाला याच्यामध्ये मी माहिती आहे. काकडी घेतलेली आहे. हा पूर्वी 3रं वर्ष याच्यात अच्छा काकडीचं. बर. तर ज्यावेळेस मी खर्च करतो ना, हा. तर त्याची तुलना जर केली हा. तर काहीच गेला 25% बी खर्च नाहीये केमिकलच्या याच्यात. मग तुम्ही अजून 25% वाढवा. वाढवतो ना. मग मी काय माल म्हटलं, तुमचा लगेच 100% वाढल म्हणजे खर्च करायला सवय झाली तिकडे. नाही. 40 आतापर्यंत 40,000 रुपये खर्च करायला सवय पण झाली. मग विचार करा ना तुम्ही, मग 10-15 सांगितलं हजार ना. खर्च केला. समजा तुमचा बाकीचा खर्च जरी धरला बियाणाचा, हा. तरी सगळा मिळून 20-1 हजार खर्च झाला असेल. 20-30 हजार. नाही बियाणे जास्त. बियाणं बियाणं जास्त महाग आहे. हा किती झाला असेल त्याचा? बियाणे 24,000चं होतं. अच्छा ती जास्त महाग आहे. आता बियाणं तर कुठे घ्यावंच लागणार आहे. 24. हा मग तेच म्हटलं तुम्हाला मी. मग तो 24 आणि हा 10-12 धरला तरी 35,000 खर्च झाला. हा बरोबर आहे ना? हा. 35,000वरती 1.5 लाख आतापर्यंत धरले तर किती झाले ते? 1 रुपयाला 5 रुपये झाले. सगळा खर्च धरला तरी 50 गेले मजुरी सहित. मग धरलं मी 50 गेले 1.5 मिळाले म्हणजे 1 रुपयाला 3 रुपये मिळाले आतापर्यंत. आणि अजून माल सुरू पण झालेला नाही. हो. शेवटपर्यंत धरलं तर 1 रुपयाला 10 रुपये गॅरंटेड होतील ना होतील ना. शेवटपर्यंत. का पाटील काय वाटते? म्हणजे मालाची आजची बी पोझिशन पाहून असं वाटत आणि सुरू झालाय. हा 5 तोडे केमिकलवर 5 तोडे झाल्यानंतर हा. पान पिवळं पडायला लागायचं. इथं आता पिवळं कुठून आणायचं आता? नाही त्याच्यामुळे तोडेच नाही साहेब. हळद घेऊन ये घरून. हळद सुरुवात ज्या दिवशीची काकडीची करायची हा. समजा भाजीपाल्याची कोणत्या हा, हा. बियाण केमिकलच्या हा 2-4 पानं खाली सुकेल सुरू होत्या तेव्हा माल सुरू होतो वर केमिकल. जेव्हा 2-4 पानांचा जीव जातो हा हा तेव्हा 2-4 लेकर जन्म येते. बरोबर ना? आम्ही जसं वर तोडा चालू होतो तसं खालून उभं चालतो. म्हणजे केमिकलची शेती म्हणजे जीव घेणी शेती आहे. ते आधी जीव घेती आणि मग दुसरा जीव देते. मग देते. पाऊस पडलाय, खाली गारवा आहे, एवढी थंडी आहे. अशा कंडिशन मध्ये कोणी काकडी खाईल का? नाही खात. कोरडत नाही खात लोक. आणि आता ही याच्यामध्ये खायची इच्छा होते. बरं झालं तुम्हाला दिली नाही. सगळ्यांनी तोंड चाललेले असते. ही सांगते मी आहे का हो? तुम्हाला पण इच्छा उरायली का? वेगळं म्हणजे क्वालिटी आहे, फळ आहे, पुन्हा कांडी परत फळ आहे, पुन्हा माल जास्त आहे, हा पुन्हा त्याला हाईट आणि ते सगळं असं खात्या पित्या घरचं दिसू राहिला. ते माझा राहिला चोरला काय? असं वाटत नाही ना की बाई याला काहीतरी कमी पडली, काही माणूस कमी पडवाला का, काही औषध कमी पडलंय का, खत कमी पडलंय, काहीच नाही. असं आम्ही त्या कोपऱ्यानं आलतो पहिल्या ना, असं वाटलं अजून चालू नाही होईल करू. मग एक पाहिली म्हणलं खाऊन पहा, एक पाहिली. पण मग आता जेव्हा तुमच्या माग आलो ना, कॅमेरा ठेवून त्याला 2 व्हिडिओ काढले. म्हणलं हे ना सगळा प्लॉट जसा तसा दिसू राहिला, व्हिडिओ काढून घंटा बी लागेल. कारण ते जस कॅमेरा घेऊन जातो संपतच नव्हत्या काकड्या. हा संपतच नसते. म्हण मला जर असं वाटलं आपण व्हिडिओ बी काढत बी राहिलो तर सारखं दिसू राहिलं. कांडी परत फळ जी साईज ती जी पाहिली ती सारखी कॉपी पेस्ट. कधी होतं असं जेव्हा सगळी जमीन एकसारखी सुपीक होती? हो. काय वाटतं मला? तुम्ही मगाशी म्हटले ना खात्यापित्या घरामध्ये तुम्ही कुठल्याही झाडाकडे जर गेले ना, ते खात्यापित्या घरचं असल्यामुळं ते सेम कॉपी पेस्ट. आणि तेच केमिकलच्या प्लॉटमध्ये गेलं का याला जीव जाईल, याला करपा लागेल, याला वाकडं लागेल, कीड लागेल. का हो पाटील? म्हणजे हे असं जर माल निघाला तर शेतकऱ्याचा उत्साह किती वाढतो. केमिकलच्या प्लॉट मध्ये 4 दिवस जर नाही बघितला ना, तो वाकडा इकडे होतो, आहे का नाही? मागे येतो. आता तो मालकाला वाकडा करून टाकेल. मागं. हा यांना खर्च करायची हिंमत होती. या वर्षी समजा
या औषधीवर काम केलं ना बरोबर यायला खर्च करायची हिंमत होती. जर फेल झालो तर 15-20 हजार लॉस जाईन बा, पण शेजाऱ्याला घेऊन लॉस नाही व्हायचं. बरोबर. आता यायचा प्लॉट पाहून कमीत कमी 10 जणांचा ग्रुप आपोआप तयार होणार. 3 घंट्यापासून भिजत आलो आम्ही. आलो काय पावडर साठी, मिल्क चार्जर साठी. काय बात करता? पण ते शेट इथून न्यायची होती आम्हाला. हे शेट ते शेट ना आम्ही इथं आल्यावर नंतर सांगितलं तुमच्या बॅगी काही आल्या नाही, पण आज सर येणार आहे, तुम्ही थोडं थांबशाल. आम्ही व्हिडिओ भरपूर पाहिले, म्हणलं डायरेक्टच पाहून घेऊ. आज 2 वेळेस विचार केला, पावसात 2 वेळेस भिजलो, थांबलो. किती लांबून आले तुम्ही? आम्ही समजा 20-25 किलोमीटर. पण पाऊस भयानक होता. हा, तुम्ही तुमच्या जीवनामध्ये कुठेतरी किंमत मोजायला लागली पाहिजे. मला सांगा, तुम्ही जर किंमतच नाही मोजली, आज तुम्ही मिल्क चार्जरची किंमत मोजता म्हणून तुम्हाला अनुभव आहे. तुम्ही मिनरल मिक्सरची किंमत बरेच जण मोजू राहिली, त्यांना काय अनुभव आहे? त्यांच्या पाठीला काय अनुभव आहे? सर आम्ही मिनरल मिक्सर बी वापरून पाहिले. आम्ही 6 महिन्यापूर्वी मिनरल मिक्सर कडे होतो. आम्ही 6 महिन्यापासून इकडे आलो समजा. बरोबर. किती गाय आहे? 6-7 गाई आहे दोघं. बर. 6-7. तुमच्याकडे पण? त्यांच्याकडे 10 आहे. तुमच्याकडे बर. तुमच्याकडे 10 आहे. बर. तर आम्ही मिनरल मिक्सर बी वापरून पाहिलं. आतापर्यंत आहे किमतीचा याचा आणि त्याचा अर्ध्याचा फरक आहे. बरोबर. मिनरल मिक्सरचे आम्हाला रिझल्ट कधीच कळले नाही. मग मला सांगा, ज्याचा रिझल्टच नाहीये ते फुकट जरी भेटत उपयोग काय? उपयोग काय नाही. आता केमिकल आहे, तुमची बरबादी करत होतं का नाही? बरबादी करत होतं, पुन्हा कष्ट वाया घालत होतं, आम्ही सुरुवातीला तुमची आणि 5 घरचे खात लिटरची नव्हते. बॅग आणि पुन्हा डोक्यात बकेट. चला आज द्यायचं नाही तर उद्या देणार नाही. ते कायम भीती. आज नाही सोडलं तर उद्या तुम्ही देणार नाही नाही. गेलं कधी तुम्हाला वाकडं करायचं ते हा, त्याच्याबरोबर मार, ड्रिंचिंग करून फवारे मार. पण इथं तसं नाही, इथं आनंदासाठी मारायचं, हो. इथं त्याच्या पोषणासाठी मारायचं. आहे की नाही फरक? रिझल्ट आहे हा? ना, रिझल्ट तवाच. आम्ही पहिले एक बकेट वापरली हं. 5 किलोची बर बकेट वापरली. 3 दिवसात आम्हाला शेणात रिझल्ट कळाला. त्याचा. बर बर बर. शेणात रिझल्ट कळाला. मग ती बकेट संपली. एक बॅग आणली दोघांना. 25 किलोची. हा. तुम्हाला असं नाही वाटलं का 25 किलोच्या बॅग मध्ये रिझल्ट आहे की नाही? नाही अगोदर 5 किलो 5 किलो वापरले. आधी 5 किलो वापरले, शेणावर रिझल्ट कळाला. वापरतो आम्ही. ते शेणच भरल्या जाय नाही पहिले. हा. पावड्यानं वडणं पडत आहे, हा. मग नंतर गन मारून मग भरणं पडत आहे. बर बर. आता डायरेक्ट हातात येतं. हा, मातीत जर टाकली माती चिटकत नाही त्याला. हा. आता डायरेक्ट बरोबर आहे ना? बर. मग अजून काय फरक पडला? मग असं पाहिलं म्हणलं, जर हे डोळ्यानं जर दिसू राहिलं, क्वालिटी बी आमच्या दोघांची 2-3 जण आम्ही वापरतो. हा. आम्हाला कधीच डेअरीवाल्यानं म्हणलं तुमचा फॅट कमी लागला म्हणून. लिवाय तक्रारच नाही. कधीच तक्रार नाही. नाही म्हणजे रेट सुद्धा आम्हाला पाहिजे ना. ₹1-2 सगळ्यापेक्षा शिल्लक आहे क्या बात. क्वालिटीमुळे. म्हणजे तुम्ही ज्या ताकदीने इथं आले हा, त्याचं फळ तुम्हाला दिसतं इथे. दिसतंय. म्हणजे हे पीक पाहायला भेटतं. हो. आता पाऊस झालाय, तुमचा प्लॉट मगाशी आपण आलो तेव्हा जरा असा खाली पडला होता, पण आज तुमचा प्लॉट एकदम बघा पाऊस झाल्यानंतर एकदम टाईट झालाय. हम्म. केमिकलचा प्लॉट पाऊस झाल्यावर लूज पडतो. रोज होतं. तुम्ही बघा ना सगळा प्लॉट बघा एकदम टाईट झालाय की नाही? म्हणजे वातावरणातील बदल हे आपल्या पिकाला काय करता? स्ट्रॉंग करता, सहनशीलता वाढवता, आणि केमिकलच्या पिकाची शीलता संपून टाकते. किती मोठा फरक आहे. म्हणजे आपली नाळ कोणाशी जोडलेली आहे? प्रकृतीशी. एससीटीची नाळ प्रकृतीशी जोडलेली, केमिकलची नाळ तुटलेली. जोपर्यंत नाळ जोडलेली तोपर्यंत भीती नाही. हा विषय. तिचं वजन किती असेल? 400 ग्रॅम पर्यंत वजन 300-350. हा 350. आहे ना? बघा म्हणजे कडक किती आहे हे बघा. दोन्ही हे बघा तुम्हाला दाखवतो बघा. आवाज कसा येतो? टंग टंग. 2 पाईप एकमेकावर आपटल्यावर कसा आवाज? म्हणजे आणि एवढा पाऊस झाल्यानंतर सुद्धा याप्रमाणे त्याची कंडिशन आहे. आता पाऊस झालाय की नाही, ह्याच्यावरची शायनिंग बघा, लव बघा ह्याच्यावरती. हा बघा आहे. म्हणजे याच्यावरती बघा आता ही तेवढीच लव आहे. ते पाण्याचे थेंब त्या लवीमध्ये अडकलेले हम्म. आहे की नाही? हम्म. म्हणजे मला तुम्हाला सांगायचं का, आणि हे बघा धरा तिला याच्यावरती बघा, याच्यावरती बघा सेटिंग चालू आहे, चालू आहे ना? वरती फ्लावरिंग चालू आहे. आता हे जी एखादी आधी गळी जळते ना तुमची, हा. हिलाच आपल्याला आता ताकद देण्याची गरज आहे. हे बघा किती माल आहे बघा. काय आहे? हे वरची बघा, हे बघा आता हे असं म्हणा बघा. हे कांडीर 2 डबल हा हे बघा आहे. कारण काय हे पान बघा किती एका मजबूत 2 ना एका कांडीवर आहे का? डबल हे 2 आहे, हे 2 आहे, 2 आहे. डबल प्रत्येक ठिकाणी डबल आणि वर बघा वर बघ. डबलच आहे. हा म्हणजे हे झाड किती स्ट्रॉंग आहे बघा. हा इथं मध्ये पहा, इथं
काय हा हे वर हे बघा वर हा करा उचका ती बघा आहे म्हणजे त्याला आपण म्हणतो ना तुफान आल्यासारखी काकडी आहे सगळी. पान बघा पान हे बघा पान बघा हे पाणी असं धरा हातामध्ये दाबा हो ना हा दाबा हे पान असं हातात धरून दाबा काय आहे ना स्पंज ते आपण हे चिप्स खातो चिप्स सारखं आहे की नाही म्हणजे ही त्याच्यामुळे ही ताकद आहे वरती ही जी आहे ना सगळं माल ही त्याची ताकद आहे. केमिकल जर असं असतं तर तिप्पट खर्च करून सुद्धा 3 पट खर्च करून सुद्धा असं प्लॉट नसता केमिकलचा. तिप्पट खर्च करून सुद्धा नसतं. हे बघा फिक्सायला हे बघा माल बघा इकडे मध्ये बघा मध्ये बघा आहे का म्हणजे केमिकलवर तुम्ही किती जरी खर्च केला एवढा नाही प्लॉट येणार तुमचा. ज्यांना माहिती आहे ना सर हा हे समजा तुमच्या औषधावर येले हा त्याला ज्यांना वापरेल त्यालाच भरोसा आहे. नवीन कोणी बी आणा तुम्ही डायरेक्ट नाहीच म्हणून. पुढे हेच मला तुम्हाला सांगायचं आहे तरुण पिढीचं ही समज हा जर प्लॉट जर केमिकल वाल्याने पाहिला तरुण आहे तुमच्यासारख्या तर ते काय म्हणणार शक्यच नाही म्हणून एवढ्या 12 आणि 15 हजार रुपये खर्चात येऊ प्लॉट येणं शक्यच नाही. एखादाच म्हणून मी लिहून देतो म्हणून येत नाही म्हणून डायरेक्ट हा इथपर्यंत डिलिंग करेल. आता 2-2-1-1 केवढं झालं सर 4,400 रुपयाचं बरोबर आहे ना एसएसएम एसएसएम हो बरोबर. कृषी आमच्या किती बॅगा टाकल्या कृषी अमृतच्या 5 बॅग फक्त हा याला पाहिजे 10 बॅगा म्हणजे बघा ते किती झाले 5 बॅगांचे 5-5 25 5-5 25 जवळजवळ ते 2700 रुपये 2700 ते हे झाले 4,400 म्हणजे 7-7.5 झाले. आणि मग नंतर सॉइल चार्जर फवारणी काय राहिलं शिलाजीत केली 2 शिलाजीत ते बी 600 ग्रॅमचे हा 47-50 ते शिलाजीत बरोबर आहे ना म्हणजे टोटल 10-12 बरोबर आहे ना 7-4-11 बरोबर 15,000 पण झालं सगळं टोटल. म्हणजे मला काय म्हणायचंय का जरी एखादा हिशोबही करेल एखादा कवा म्हणेल हे हिशोब नाही करते मग हिशोब जरी केला तरी तेवढंच होतं ना. यायचा 15,000 रुपयाचा जो खर्च आहे का केमिकलचा काकडी चालू व्हायच्या आधी लागत तेवढा खर्च. ड्रेंचिंग सॅनिटायझेशन हायजीन का हो काय काय नाटक राहतं केमिकल मध्ये तुम्हाला माहिती आहे ना. भरपूर हा किती बावनपणा करावं लागत आहे भरपूर आणि त्यांना जर म्हटलं ना हा प्लॉट असा आहे एवढा आहे तर ते म्हणा याला 50,000 खर्च पाहिजे किती आरामशीर झालाच असं म्हणून हा पण वरती 50,000 खर्च करायला लागेल तेव्हा असा प्लॉट होईल असं ते म्हटले असते बरोबर की नाही. हे काय पा हे काय बाहेरचा बेड विशेष म्हणजे एका कांडीवर डबल टाक बघा ना तुम्ही आणि सरसकट हे बघा खालपासून हे बघा खालपासून हे बघा इथे बघा ठीक आहे हे बघा इथून सलग वरपर्यंत जवळ बघा ते पान बघा जवळ जा हा वर खालीवर होय खालीवर सरक जवळ जा ना अजून जा जवळ पानाची जवळ जा एकदम जवळ जा वरती काय क्वालिटी बघ पानाची हा बघितलं का शिरा बिरा हा फुकट नाही आहे खेळ हा निसर्गाचा चमत्कार असत नाही सायन्स आहे पाठीमागे. आज आपण तुमच्या प्लॉटमध्ये फिरलो सगळं तुमची पण शेडनेटी म्हणे काय वाटतं तुम्हाला हे बघून त्यांनी मागच्या वर्षी वापरलेलं सर वापरेल अच्छा शिमला पण तुम्हाला हे बघून आता केमिकलचं आणि केमिकलचं याचा काय बदल वाटतं तुम्हाला काकडीचा बदल म्हणजे भरपूर बदल वाटला हा भरपूर डायरेक्ट असं जर म्हटलं हा. का हे जर सोनं आहे तर ते बेंटेक्स आहे हा एवढा फरक आहे आहेच ना का हो? फरक आहे ना म्हणजे माझी बी समजा आतापर्यंत समजा 20 तोडे झाली समजा केमिकल वरले हो हा. आणि मग बापूला म्हटलं मी हे करा म्हणून पण मग त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये मला जमीन आसमानचा फरक वाटला. बरोबर आहे ना हो काय फरक वाटतो फरक म्हणजे सार लगे डिपेन्सी लगे एकदम विशेष नाही लगेच काकडी बी खाल्ली ना हा तर विशेष नाही येत कशी लगे. लागते? एकदम गोड चव एकदम. हा एकदम चव बी एकदम आणि अशी काकडी आपण केमिकलची खाऊ शकतो का? नाही खात बरोबर आहे ना मी माझ्या प्लॉट मध्ये जातो ना खात नाही मी बरोबर आहे की नाही नाही खात म्हणजे थोडक्यात हा सगळ्यात मोठा फॅक्ट आहे का जर जो बघा मी नेहमी सांगतो हा जो माल आपण नाही खाऊ शकत हा. तो आपण दुसऱ्याला विकू नये तो दुसऱ्याला विकणे पाप आहे. हा तेवढं पैसा जमा होईल तुमच्याकडं हा पण तो पापाचा होईल हा आणि जाताना तो दवाखाने कोर्ट कचऱ्या मारामाऱ्या अपघात हा याच्यातून घेऊन जाईल म्हणजे आजारपण हो अपघात तुमचे कोर्ट कचऱ्या भांडणं त्याच्यानंतर तुमचे पोलीस स्टेशन घरगुती एकमेकाचे आंतरवाद या सगळ्यांमधून ते काय होतं
पैसा निघून जातो, आपल्याला कळत बी नाही. बघा केमिकलवरती कोणी किती प्रगती केली तुम्ही जरा अभ्यास करा. नाही करीतच नाही ना. हा, त्यांचं गुंतवणूक शेतामध्ये असेल, विहिरींमध्ये, सायपनमध्ये, पण त्यांच्या स्वतःच्या जीवनात काय बदल झाला बघा ना तुम्ही. त्यांनी घर बांधलं असेल मोठं त्यांनी, पण त्यांचं आरोग्य कसं आहे, त्यांच्या कुटुंबामध्ये आंतरप्रेम किती आहे, ज्याच्यासाठी माणूस जगतो. कशासाठी हो? मान सन्मान, त्याच्यानंतर समाधान, एकमेकाचं प्रेम, घरी गेल्यावर आपलं कोणतरी वाट बघतंय, आपल्यासाठी स्वयंपाक करतंय. हे केमिकलच्या फॅमिलीत नाही बघायला मिळत. नाही बघा नाहीयेच ना. कारण केमिकल तुम्हाला कायम एकमेकावर संशय घ्यायला शिकवतो, एकमेकाचं चढाओढ शिकवतो, एकमेकाला खेचायला शिकवतो. खरंय खोटे? आज ही काकडी जर पाहिली तुमच्या अख्ख्या पंचकृषीमध्ये कशी आहे ना उजवी आहे, बरोबर आहे ना? मग आज तुम्हाला किती वर्षाचा अनुभव आहे काकडीचा बी? समजा 5-6 वर्षाचा. बरोबर आहे. मिरचीचा किती अनुभव आहे? 5-6 वर्ष. मग तुम्ही मिरची मागच्या वर्षी केली होती जरा वैदिक थोडीशी, चुकलं ठीक आहे, पण तरी पण तुम्हाला काय बदल वाटला? बदल खूप वाटला. आज तुम्ही तेच बदल वाटला म्हणूनच इथपर्यंत आले की नाही? पळत बाकीचे का नाही गावातलं कोणी आलं आहे की नाही? इथं आल्यावर परत पाऊस आला, तो पण गप्प बसेल होता. आम्ही आलो लगेच सुरू झाला. खरंय का कोणी? आम्ही आलो परत सुरू झाला. म्हणजे त्याला आपलं स्वागत करायचं होतं. पण आपण जर मी म्हटलं असतो अरे हा आपल्याला, तर मी लगेच काय म्हटलो, चला बुट काढा. बरोबर आहे की नाही? तुमचा विचार काय होता, इथं कोपऱ्यात जाऊन इथंच काहीतरी बोलू. पण जर प्लॉट मध्ये नाही गेलो आतमध्ये मजाच नाही हो. बरोबर आहे की नाही? त्याला वाटतं यांनी यावं इथपर्यंत म्हणून त्यांनी बोलवलं इथं. मग ते बुट काढले, मग म्हटलं तुला काय पडायचं ते पडते, मध्ये गेलो म्हटलं अरे आता गप्प बस, थांब थोडा. त्यांनी पण परीक्षा पाहिली की नाही? मग मी जर असं म्हटलो आता काय पाऊसच आहे मग मी भिजल, हे तर थरथर कापत होते सगळे. हे किती 2 वेळा भिजले. म्हणजे प्रत्येक गोष्टीची किंमत मोजावी लागते. किंमत मोजल्याशिवाय तुम्हाला त्याचं यश नाही मिळत. बरोबर आहे ना? एकलव्याने किंमत नव्हती मोजली, त्याचा अंगठा काढून. परमेश्वर काहीतरी किंमत मोजायला लावतो, ती किंमत ज्यांनी नाही मोजली ते गेली घरी. परमेश्वर बघा एससीडी वैदिक वापरल्यावर गॅरंटेड काय मिळतं साहेब? यश मिळतं, मोठं यश मिळतं का नाही? पण ते यश मिळण्याच्या अगोदर हे परीक्षेला पाहत होते. काय पाहत? परीक्षा. त्या परीक्षेत तुम्ही पास झाले पाहिजे. आज तुम्ही पास झाले, नाव झालं का नाही? 35% तुम्ही नाही म्हणजे 35% आहे ना. 80% हे वयानुसार मी यांच्या अव्वल पुढे होतो. बरोबर आहे की नाही? तुम्ही अगोदर सुरुवात केली, पण पास पुढे यांची गाडी पुढे निघून गेली. त्यातल्या त्यात या क्वालिटीला त्याची वयन आपली वयन ते बी पाहना. तेच म्हणतात ते काय म्हणता की त्यांचं जे वय आहे, तुमचं वय आणि आपलं वय, ह्या तुलनेत जर पाहिलं, त्यांचं स्पीड पाहिलं, त्यांचं समर्पण पाहिलं, विश्वास ठेवण्याची ताकद, तुम्ही काय केलं? थोडे घाबरले, केमिकल वापरलं. मग अशी म्हटलं ना मी सत्यनारायणच्या पूजेत मटणाचा खडा. पण इकडं जे होईल ते पण हेच करायचं. एकदा हा रस्ता धरला तो सोडायचा नाही. आता याला माहिती म्हणजे कसं चांगलं निघाला पाहिजे, नाही हे टाका ते टाका म्हणलं, याचा मला पूर्ण रिझल्टच पाहायचा. मी तुझं काहीच वापरणार नाही. मला तीच भीती होती. पण मी जेव्हा तुमचा प्लॉटचे फोटो यांनी मला दाखवले रस्त्याने, म्हटलं हा 100% वैदिकचा आहे. म्हटलं तो झाडच सांगतो मला. हे बघा ना तुम्ही, मी बाजूला होतो बा, हे पहा कोण म्हणलं मी पाऊस झालाय, उलट ते बहरलंय उलट ते असं बहरलं, त्याला वाटतं तेल लावलंय कोणतरी बा. म्हणजे आपल्यासाठी पाऊस झाला, त्याच्यासाठी आंघोळ झाली छान. नाही त्याच्यामध्ये तुम्ही जे सांगितलं ना की बा ह्याच्या व्हरायटी जास्त खायला लागतं, बेसल डोस जो पाहिजे होता म्हणजे थोडं कमी पडलं नाही. बरोबर आहे ना? ते माहित पाहिजे होतं, माहित नव्हतं. म्हणजे ते जर मार्गदर्शन झालं असतं तर डबल माल असता अजून. अरे म्हणजे बरं झालं एवढाच आहे. नाही ती तार नाही का आपला प्रश्न. हे बाबा अशी ही सिंगल तार नाही, याच्यामध्ये एक एवढी तार पाहिजे तुमची, तेव्हा तुम्ही फुल डोस टाकू शकता. टाकून पुढच्या वेळेस तार बदलायचे. हे बघा ना तुम्ही, हे हे बघा ना तुम्ही, काय झालं चुकले कशामुळं? अहो या पानाला पण वजन आहे, केमिकल मध्ये पानाला सुद्धा वजन नाही राहत, कापसासारखं राहते नुसतं ते पतलं बांध राहत. म्हणजे तुम्ही मागाशी जे विचारलं की तुम्हाला उद्या भविष्यात कपास करायची आहे, तूर करायची आहे, ह्या पिकांना तुम्ही जर हे वापरलं तर काय तुफान रिझल्ट मिळतील. हे सिरीमध्ये काय सांगतं, प्युअर वापरा, शुअर रिझल्ट घ्या. तुम्ही भेसळ करणार आमच्याकडे येऊ नका. बरोबर आहे की नाही? आता मी जर म्हटलं ना 2 ड्रिचिंग केले आहे, बेसल डोस टाकला, 2 फवारणी केल्या,
नाही, बस काही एवढं, म्हणते, काही कोणीच सांगत. मानत नाही सर हा? बरं का मानत नाही ते. खरंच नाही मानत काय- बरं काय? का एवढं खरंच नाही मानत म्हणजे याच्यावर एवढं केमिकलवर जर म्हणलं तर एवढं जवळपास समजा 30-40 हजार रुपये खर्च होऊन जातो हेच म्हणले ते बस सेम वाक्य आहे तुमचं. एवढी जर काकडी तिथं आता आली, काढायची बरोबर आहे ना? तर समजा 40-50 लोक सहज चालले जातात म्हणजे 40-50 हजार खर्च केल्यानंतरही असं चित्र येत नाही दिसत नाही दिसतच नाही जे पाणी ना जसं खाली होऊ नये हा. तसं शेवट लोक दिसत नाही वर बघा ना तुम्ही हे हा, हे बघा, हा. इकडे बघा इकडे बघा ती तुम्हाला जी रुंदी आहे दाखवतो तुम्हाला, ती बघा. खाल्लं हा 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 रुंदी काय झालाय पाऊस झालाय हा पाऊस झालाय हो. तरी बी हे बघा हा कुठलंही घ्या बा ओढलंय अजून बघा ओढलं पान असं चळचळ वाजल नाही त्याच्यामध्ये त्या पानाच्या खाली आहे बा बरं सर तुम्हाला सांगतो आख्या पिशोर मध्ये असं पान दाखवा आम्हाला ते क्या बात क्या बात केमिकल मधलं नाही हे तर नाहीच आहे, नाही म्हणजे नाही जेवढं येत ना, पोली हाऊस आहे किंवा शेडनेट आहे मी कोणी बघतो पण ना दाखव मी बघतो ना समजा अनुसार समजा 5-6 शेडनेट समजा चक्कर मारून झाले. हा जास्त समजा पण इथून तरी- पुढे हा समजा 1 किलोमीटर बी नाही बरोबर. त्याच्या आत कमीत कमी 30 एकरची पुढे शेड आहे. त्या अख्ख्यांमध्ये असं दाखवायचं चालेल. दाखवायचं हा डायरेक्ट अशी शेती जर पिकायला लागली तर सांगा काणे तरुण पुरं काणे याच्यामध्ये उतरणार होत हा? तुमच्या या भागामध्ये मराठवाड्यामध्ये मातीमध्ये किती ताकद आहे हे तिकडच्या लोकांना काही कल्पनाच नाही. ते चुकीची दिसली पासवर्ड टाकीची रॉंग. तुमच्या मोबाईलमध्ये 10 नंबर राहते 1 नंबर चुकीचा दाबल्यावर नंबर कोणता लागेल मग एक तर बदलला होतं काय बिघडलं एकच नंबर चुकला 10 पैकी एकच चुकला तरी पण माणूस दुसरा लागणार. कसं आहे आज शेतकरी सगळा भरसटलाय. काय वाटतं तुम्हाला हे पाहिल्यावर विश्वास बसतो ना काय सांगा सगळ्या शेतकऱ्यांना काळाची गरज आहे. हा? तुमचा एवढा अनुभव आहे गाडा शेतीमधला नाही नाही काळाची गरज आहे कारण आपण जे समजा आज पिकवतो लोकांनाही देतो हो तर आपल्याला एक समाधान वाटतं की आपण काहीतरी चांगलं देतो. बरोबर आहे. तुमच्या घरची तुमची मुलं खातात हा जेव्हा डॉक्टर व इंजिनियर खातात तुमच्या घरातली त्यावेळेस तुम्हाला कसं वाटतं माझ्याकडे छोटे नातू आहे बर. मी त्यांना काकडी खायला देत नव्हतो बर आता बिंदास देतो. नाही तुम्ही जर दिली तर लगेच सुनबाई लगेच हो मामनजी नाही पोरांना सर्दी होते मी संभाजीनगरहून जर आलो हा तर ते सांगायचे हा. बापू यांना काकडी खाऊ देऊ नका. हा पोरं आपलंच ऐकते नाही. आता तर मी 3-4 दिवशी 10-15 किलो काकडी घेऊन जातो. बरोबर आहे ना. आता मी उभा करूया पा पाय बा हे नीट पा नीट हे बा हे ओढले आहे गाळ आहे ना. म्हणजे मला सांगायचं काय आहे की एवढ्या गारव्यात उभा राहून 2 काकड्या खाल्ल्या लगेच फुरफुर करायला पाहिजे. हा. कारण तुम्ही जर कारलं आणि कडुनिंबाच्या पाल्यात जर तुम्ही जर पाय ठेवले ना असे दाबून हा. एक अर्धा तास तुमची जीभ लगेच कडू होती अर्धा तासाने. तुम्ही प्रयोग करून पहा. काय म्हटलं मी तुम्हाला कडुनिंबाचा पाला आणि जर हे कारलं तुम्ही जर खाली पायाखाली ठेवलं ते जर तुडवलं तुम्ही 10-15 मिनिटं तर अर्धा तासामध्ये तुमची जीभ कडू होती. हे सगळं एकत्र जोडलेले म्हणजे सर्दी होती ना ती त्याच्यामुळे म्हणजे तरी सुद्धा काकडी एक लक्षात घ्या हे पीक आहे ना हे सर्दीवरती विलाज आहे बरं का. काकडी ही सर्दीवरती विलाज आहे. लोकांना काकडीनेच सर्दी होती का कारण त्याची प्रकृती बिघडवली. ह्या पिकाला आपण केमिकल देतो केमिकल फवारतो तर त्याची ना प्रकृती बिघडून जाते. आज आपण त्याची प्रकृती सांभाळली तर ते औषधी काम करायला लागलं की नाही. माझं शेजारी प्लॉट आहे मालच नाही निघून राहिला कशाचा काकडीचा बर यांच्या सोबतच लागवड किती करायची. गुंठे त्यांचा त्यांचा 30 गुंठे बरं याच्यात जास्त आहे हा 20 गुंठे सोबत लागवड केली हा बर त्यांचा 8-10च्या आतच निघू लागला. 8-10 काय क्विंटल तोडा बर एका तोडाला 10 एका गुंठे. तोडाला हा 30 गुंठे 8-10 हा ते 30 गुंठे. आपला किती निघतो आपला आता मागचा 16.5 क्विंटल निघाला. डबलचा फरक आहे. प्लॉट लागवडीत कमी म्हणजे आहे आणि त्याचे असे उत्पन्नात ज्यादा आहे फरक. बरं एक आहे. 20 म्हणजे झाड आहे का? गुंठे बघा 20 गुंठ्याचं आपण सारखं प्रमाण करू. 20 ला भागिले 2 केले किती झाले 10 आले 10 आले. आणि 30 ला भागिले किती करायचे 3 करायचे किती झाले 10. मग आता एक मला सांगा दोन्ही 10 गुंठे असतील त्याला भागिले 3 करा 8 ला भागिले 3 90 धरा
6 क्विंटल म्हणजे जे जे 3च झाले ना, 3 झाले हो ना, बरोबर ना. याचे किती झाले आपले? म्हणजे आपला 6 क्विंटल निघाल पाहिजे. नाही 6 कसं काही आपले त्याच्या बरोबर 30 गुंठ्यात नव्हे ना, तर आपला 20 गुंठ्यात 6 निघाला 6 निघाले पाहिजे. आपला किती निघतो? आणि 16-17 क्विंटल. बरं सर, पाहिलं ना, त्याची म्हणजे 16 कुठं 16 कुठं त्याचं म्हणजे झाड आहे हा. का असं एकदम सुकून चाललं आत्ता. आणि हा आत्ता बी मग आता उन्हाळा आहे ना. ज्याची तारीख किती आहे? हा तारीख किती आहे आज? आजची 6 मे. 6 रात्रीचे 8 वाजले बरोबर ना. हा 6 मे हा. 2025 25 म्हणजे उन्हाळा चालू आहे कडक, हा एकदम आणि आजच वळवाचा पाऊस झाला. हा मग त्याच्यामुळे सुकला असेल ते. नाही ना. इकडे बरं हिवाळा चालू सर, आहे ना, पावसाळा. हिची खाल्ली जी खोडाची जाडी आहे हा, हा, का, हा. हिची मोजून पाहिली मी. बर हिची खाल्ली हे बघ. खाल्ली हा हा. आणि तिची हा मोजून बापरे. पाहिली. हिची जाडी लई. अंग ठेवली हा हा ही त्याची कडनं एवढी ती हा. शेवटी आणि ऑब्झर्वेशन हे जे पानं आहे का, पुतण्यातून पानं समजा होतात नाही नाही, पानं जे मित्र आम्ही आहे का, आमचं काचोळचं आमचं बोलणं दुपारच्या व्हायचं. टायमाला आहे का सुकून जात असते काय केमिकल वरले सगळे पानं एकदम लगी अशी? एकदम लगी दुपारच्या टायमाला तुम्ही फोटो टाकायला लागले. बघा हे रात्रीचा हा. कार्यक्रम बघा. कारण ते नाही हे दुपारच्या टायमाला मी जाऊन गेलो ना. हा, काहीच नाही याला. काहीच या नाही, गमनीन काहीच पास्ताव नाही. काहीच हे नाही, दुपारी सुद्धा काहीच काम नाही, करताय. हा. हे दुपारी पण आराम करीत नाही तरी आपला बेस सोडूस पूर्ण नाहीये, नाही 50% आणि पूर्ण गेला असता. नाही. मग तारा तोडले असते सर. खरंय खरं नाही, खोटं नाही सांगत मी, तारा तोडले असते. कुठली म्हणते ही? एक तुटली ना. अवघड. बेड मध्ये तुम्ही हात घालून बघा, आता बी मग एकदम भुसभुशीत दिसन. माती बघितली ना आम्ही बऱ्याच वेळेस, एकदम लगी भुसभुशीत पांढऱ्या मुळे तुम्ही पाहतो. पूर्ण स्टडी केलाय बा. आता पुढं काय मग? आहेस ना. हा? आहेस ना. करायचं ना? हो. तुमचं नाव नंबर सांगा शेतकऱ्यांना, तुमचा मेसेज सांगा काय. कैलास अण्णा जाधव, राहणार पिशोर, तालुका कन्नड, जिल्हा संभाजीनगर. तर शेतकऱ्यांसाठी नंबर 82 63 96 27. मी पाहिले काकडीवाले ते पानं तोडारे, ते बुरशीनाशक आता शेडनेट मध्ये तुम्हाला लाल कोळी यावेळेस एवढा राहतो. बाप रे हा बाप. हा भयानक. हा शक्यच होत नाही, लाल कंट्रोलच नाही होत यावेळेस. स्लिप मायनर वेगळा, एवढं लाल म्हणजे कोळी वेगळा, वेगळा, हा. वरून आणखीन तो डावण्या येतो खालून, नंतर भुरीची ती हो. ती सकाळ- पांढरी माशीन लाल कोळीले हा. परेशान करतो. असं आहे. आणि वरून ते 3 ABC चे ड्रम, हा. आता ए सोडला, आता बी सोडला, सोडा. आता सी सोडा. हा, आहे का नाही? खरं शेतकऱ्यासाठी बी चांगलं उत्पन्न घेण्यासाठी, चांगली क्वालिटी घेण्यासाठी आणि कमी श्रम, कमी खर्च, एकदम. खरोखर काळाची गरज. तुम्हाला जर असं कोणी म्हटलं तुम्हाला हे सगळे व्हिडिओ बोलण्यासाठी, हे सगळं करण्यासाठी किती पैसे भेटले, कंपनीकडून किती पैसे भेटले? कंपनीमधून पैसे भेटले. जे जे मला आमचे 1.5 लाख रुपये मिळाले, हे श्री वैदिकने दिले. वेगवेगळ्या सिटीमध्ये घेतले. क्या बात आहे. आणि आधी तुम्ही एक वेळेस बोलाल काहीतरी, हे कसं काय खोटं बोल, हे नाटक तर उभं नाही करता नाही editing करून. हे नाही केलं जाणार ना. आपण माणसं बदलू शकतात, झाड बदलू. झाड हे इमानदार आहे, बरोबर आहे. माझ्याकडे एक जैविक वाला आला, बर नातेवाईक आहे, येणारच तुमच्याकडे. ऐकून घ्या ना. तो आला, त्यांनी पडलेले माझ्याकडे ते, बर बर तो नाही एवढं वापरास म्हणजे किट दिलं, किट दिलं तुम्हाला. किट दिलं, ठेवून दे. बरोबर, जैविक वाला. जैविक वाला तुम्ही म्हणायचं ना जैविक काय हरकत आहे सोडायला. नाही नाही, ते ठेवून दिलं. बर आणि नंतर आज 2 जण आले बर सावंगीचे, बर. तुम्हाला सांगितलं ना. मग त्यांना काय सांगितलं त्यांनी, कशाची आलती? ठीक आहे. नाही शेतकरी बर बर. ते आले आणि त्यांना सांगितलं की बा आम्ही त्यांना दिलं, त्यांचा प्लॉट पाहून या. हा. मग ती झालं, मी त्यांना सांगितलं मला आपण शेतकरी आहे, बाप रे, काय मोठं स्कॅन्डल आहे. हे खोटं सांगणार नाही, हे सगळं एसीटी वैदिक. हो. एवढं खरं बोलायला लई हिंमत लागती, खूप धाडस लागतं. एखादा व्यापारी असता तर त्याचं सेल करता काही म्हटलं असतं, पण जर एक शेतकरी जर माझ्याकडे येतो, शेतकरी हो, म्हणून, मी असे पण शेतकरी पाहिले, ते मला सांगता साहेब कंपन्यांवाले येतात आणि पैसे देतात आम्हाला, काही 10,000 5,000 ठेवा, फक्त आमचं वापरलं एवढं म्हणा, नाही तर फक्त एक फोटो द्या तुमच्याबरोबर बस. आता शेवटी कसं आहे, कोणी पण येतं, अरे सेल्फी काढून जातं, अशी गंमत आहे ना सर, आहे ना तसं आहे. आहे का नाही. तुम्ही पावसामध्ये एवढे भिजले, तुम्ही मी इथं थांबण्याची किंमत मोजली की नाही आज? हा? आमचे पैसे वसूल झाले, थंडी वाजेल सगळं वसूल झालं आमचं. थंडी बिंडी थंडी गिंडी सगळं वसूल झाले. हा, कशावर? हे पाहिलं आम्ही आतापर्यंत तुमचं जो
टाइम हे केला आम्ही हा. त्याच्यात आमचे सगळं टायमिंग आणि भिजलेलं होतं तेवढं सगळं वसूल झालं आमचं सगळं सगळं लगेच व्याजा सगळं वसूल झालं. तुम्हाला गोण्या काय मिळाल्या मिल चार्जरच्या? नाही मिळालं तरी बी समाधान आहे आम्हाला. चांगलं आहे, खूप तरी आनंद पण झाला. जे एकंदरीत तुम्हाला सगळ्यांना काय वाटतं की शेतीमध्ये जर आपण असा बदल केला तर शेती नक्कीच एक नवीन नवीन दिशा मिळाली तर तुम्हाला काय वाटतं? सगळ्यांना आज तुमचं ह्या वयात एवढा तुमचा उत्साह वाढलाय. नाही बरेच तरुण बी शेतीकडे वळतील. तुमचा जो ग्रुप आहे आता इथला हा बरं त्या ग्रुपचं काय ऑब्झर्वेशन? मला हे तिकडून याच्या वेळेस भेटली होती जेव्हा पाणी आलते का हा. ती थांबली होती शेतामध्ये. बरं हा तर म्हटलं मी ते वापरलेलं आहे हा. त्याचा विशेष नाही म्हटलं. बरं नाही तसं तुम्हाला काय वाटतं? तुमचा जो ग्रुप आहे सध्या हम्म. त्या ग्रुप बद्दल तुम्हाला काय सांगायचं? म्हणजे त्यांना त्यांची चौकशा होत असतील ना नाही, होतं. त्यांचं विजिट काय म्हणता? नाही ते म्हणजे येता जाता बरोबर बघताना आता पाहू राहिले विचार बदल विचार बदल झाला. म्हणजे काय यांनी राहिलेलं पहिले मिरची कारण झोपले मिरची हा त्याच्यामध्ये ते फेरले हा त्याचं काय लावलं म्हणजे का वांग लावलं हा हा वांग्याला त्यांनी एक सुद्धा खत टाकलं नाही. तरी success झालं. तरी सक्सेस झालं. त्याच्यावर म्हणजे पहिल्या प्लॉटला फेल गेले, हा. दुसऱ्या प्लॉटला पूर्ण सक्सेस नाही, मिळालं. नाही, म्हणजे त्याच पण केलं मल्चिंगवर नाही. त्याच मल्चिंगवर म्हणजे तुम्ही जो बेसल डोस टाकला काहीच खत नाही दिलं म्हणजे ते खतच नाही दिलं दुसऱ्याला दुसऱ्याला. वांग्यांना हा काय झालं? तुम्ही जे टाकलं ते डिपॉझिट झालं, हा. परंतु तुम्ही त्यावेळेस तुम्हाला ते कॅश करता नाही आलं. काही तुमच्या पाण्याच्या अडचणी असतील, तुमच्या फवारण्याच्या केमिकलच्या चुका असतील, पण पुढच्या पिकाला ते सगळं लागू होऊन जाईल. म्हणजे एससीटी वैदिक तुम्ही कुठेही खर्च करा वाया जात. नाही एससीटी वैदिक मध्ये फक्त गुंतवणूक आहे, खर्च नाहीये काहीच. खर्च जर असता तर तो पुढच्या पिकाला उपयोगाला नसता आला ना. नाही बरोबर चूक आहे. म्हणजे यांची जमीन हळूहळू काय होणार? एकदम सुपीक होणार. म्हणजे हे जे बेसल टाकणार तसं वाढत जाणार. बरोबर आहे की नाही? तर खूप धन्यवाद. आपण सर्वजण मिळून अशाच प्रकारे शेती करूया आणि छत्रपती संभाजीनगर, कन्नड तालुका, पिशोरगाव या सगळ्या पंचकृषी आणि सर्व तालुका आणि जिल्ह्यामध्ये हे आपण एक क्रांती पसरूया. चला शेती करूया. जय एससीटी वैदिक. तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी खास अधिकारी आमचे तुम्हाला नंबर सांगतील. नमस्कार, मी DCO सोमनाथ सर. आपल्या संभाजीनगरमध्ये काही अडचण आले, मटेरियल मिळत नसेल, विजिट हवे असेल तर मला कॉन्टॅक्ट करा. माझा नंबर आहे 86 69 200 225. धन्यवाद. खूप आभार.